कोलकात्यात महिला डॉक्टरवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ कोल्हापूरमधल्या शासकीय रुग्णालयात डॉक्टरांची निदर्शनं। डॉक्टरांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात कोल्हापुरात निषेध रॅली। हिंदू संघटनांनी पुकारलेल्या इचलकरंजी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद। बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात सरकारनं कठोर पावलं उचलावीत, हिंदू संघटनांची मागणी। कोलकाता बलात्कार हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये वैद्यकीय महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांचा मोर्चा। घटनेचा तपास लवकर पूर्ण करून आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी। कोलकात्यातल्या घटनेच्या निषेधार्थ सोलापुरातील मार्ड संघटनेचं आंदोलन तिसऱ्या दिवशीही सुरूच। संपात असोसिएशन ऑफ मेडिकल इंटर्न संघटनाही सहभागी। शासकीय रुग्णालयातली वैद्यकीय सेवा कोलमडली। पिंपरीमध्ये महिला रिक्षा चालकांनी केलेला हट्ट अजित पवारांनी केला पूर्ण। महिला रिक्षा चालकांनी केलेल्या आग्रहास्तव अजित पवारांनी केला पिंक रिक्षामधनं प्रवास। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातले आमदार रोहित पवारांच्या पुढाकारानं कर्जत जामखेडमधल्या गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप। धाराशिवचे नवनिर्वाचित खासदार ओमराजे निंबाळकर यांचाही केला सत्कार। लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यातून काढण्यासाठी हिंगोलीमध्ये महिलांच्या रांगा। बँक खात्याची केवायसी नसल्यानं बँकांसमोर महिलांच्या रांगा। यवतमाळमध्ये लाडकी बहीण योजनेची रक्कम काढण्यासाठी महिलांची बँकेत मोठी गर्दी। जिल्ह्यातल्या 40% महिलांच्या खात्यात रक्कम जमा। येत्या 2 दिवसात सगळ्यांच्याच खात्यात रक्कम जमा होणार। लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी भिवंडीमध्ये बँकांमध्ये महिलांची तुफान गर्दी। अनेक महिलांना पैसे काढताना केवायसी संदर्भात अडचणी। खासदार अमोल कोल्हेंना गंगाखेडमध्ये मराठा आंदोलकांनी घेरलं। मराठा आरक्षणावर भूमिका स्पष्ट करण्याची मागणी। आंदोलकांकडून घोषणाबाजी। वादग्रस्त वक्तव्यावर रामगिरी महाराज ठाम। हिंदू जनजागृतीच्या उद्देशानं केलं वक्तव्य, त्यामुळे परिणामांना सामोरं जाण्यास तयार असल्याची रामगिरी महाराजांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी रामगिरी महाराजांची घेतली भेट। वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर सुद्धा नाशिकच्या वैजापूरमध्ये सप्ताहाला भेट देत केलं रामगिरी महाराजांचं कौतुक। देशहित न पाहता जाणीवपूर्वक आपलं नाव मोठं होण्यासाठी अशा पद्धतीचं भाष्य करणाऱ्यांवर कारवाई करा। रामगिरी महाराजांनी केलेल्या वक्तव्यावर आमदार बच्चू कडूंची प्रतिक्रिया। दोन समाजात तेढ निर्माण करून शांतता भंग करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी रामगिरी महाराजांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी। काळ्या फिती लावत निदर्शनं करत मालेगाव पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन। रामगिरी महाराजांच्या विरोधात छत्रपती संभाजीनगरमधील सातारा पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा तक्रार दाखल। रामगिरी महाराजांविरोधात अहमदनगरमध्येही गुन्हा दाखल। धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी अहमदनगरच्या तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर आणि येवला पोलीस ठाण्यात रामगिरी महाराजांविरोधात गुन्हा दाखल। मुस्लिम समाजाचे मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी गुन्हा दाखल। पुण्यातल्या कोंढवा पोलीस ठाण्याच्या समोर मुस्लिम समाजाकडून मोर्चा। मोर्चातल्या लोकांकडनं रामगिरी महाराजांवर कारवाईची मागणी। रामगिरी महाराजांच्या वक्तव्याची पोलीस शहानिशा करतील। मंत्री गिरीश महाजनांची प्रतिक्रिया। तर व्हिडिओ मोडतोड करून दाखवण्यात आलाय का तेही पाहावं लागेल। महाजनांचं वक्तव्य। रामगिरी महाराजांविरोधात छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलन। सिटी चौक पोलीस स्टेशन बाहेर मुस्लिम बांधवांचं आंदोलन। मोहम्मद पैगंबरांविषयी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलन। रामगिरी महाराजांच्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ अहमदनगरमध्ये मुस्लिम समाज रस्त्यावर। श्रीरामपूर, कोपरगाव, राहतासह जिल्ह्याभरात मुस्लिम समाजाचं निषेध आंदोलन।
नाशकात हिंदू समाजानं पुकारलेल्या बंदला गालबोट. 2 जमाव एकमेकांसमोर आल्यानं नाशकातल्या मेन रोड परिसर आणि पिंपळ चौक परिसरात दगडफेक, काही वाहनांचीही तोडफोड. अमरावतीच्या दर्यापूरमध्ये हिंदू संघटनांचा आक्रोश मोर्चा. बांगलादेशमधल्या हिंदू समाज आणि मंदिरांच्या संरक्षणासाठी दर्यापूर तहसीलदारांमार्फत पंतप्रधानांना निवेदन. IIM मुंबईच्या संचालकांनी केलेल्या कथित भ्रष्टाचाराविरोधात शरद पवार पक्षाचं आंदोलन. पात्रता नसलेले शिक्षक भरती केल्याचा तसंच रँकिंग वाढवण्यासाठी NIRFला खोटी माहिती दिल्याचा संचालक मनोज कुमार यांच्यावर आरोप. 2015च्या बॅचचे IPS अधिकारी अतुल कुलकर्णींची सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती. महिला सुरक्षा आणि सायबर क्राईम रोखण्यास प्राधान्य देणार असल्याची अतुल कुलकर्णींची पदभार स्वीकारल्यानंतर प्रतिक्रिया. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.